श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही? मस्त आहे ना? यूट्यूब फॅमिलीला माझा सर्वांना नमस्कार. ताई दादांना सगळ्यांना नमस्कार. आज मी करणार आहे मसाले भातामध्ये कसं सोयाबीन मसाले भात आज करणार आहे. तर त्याच्यासाठी जे माझ्याकडे साहित्य आहे ते मी सगळं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि ते सगळं चिरून वगैरे घेतलेलं आहे. आणि सोयाबीन आपल्याला टाकायचे, तर सोयाबीन मस्तपैकी असं पाण्यात भिजवून घेतलेले आहे. एका साईडला माझं सोयाबीनचीच आमटी केलेली आहे. तर आता जे भिजवलेले होते तेच टाकले त्या आमटीमध्ये. घट्ट मोठीशी लपतपशी ती आमटी झाली. आता ते जिरा कढीपत्ता सगळं त्याच्यात टाकले. मिरची पण टाकून घेतली. तडतड ते वाजायला लागली. ते त्याच्यानं कांदाच टाकला. मस्तपैकी असं हलवून घ्यायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं. ते जरा भाजून झाल्याच्या नंतरला कांदा मस्तपैकी असा टमाटो टाकायचा, झटपट एकदम मस्त गरा 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 त्याला हलवायचं. मग तुम्ही म्हणाल हे काय टाकते, तर ही आहे अद्रक लसूणची पेस्ट. माझ्याकडे लसूण नाही आहे, तर मी अद्रक लसूणची पेस्ट ही डीमार्टमधून आणलेली होती, तीच टाकली आहे. एका साईडला माझी भाजी पण झालेली शिजून. ती पण ढबू मिरची आहे. ढबू मिरचीची भाजी केली होती. सकाळचा बटाटा उरलेला होता, तो बटाटा टाकला. काय भाजी काय फेकत नाही, आणि संध्याकाळी असं कोण खायला मागत नाही भाजी वगैरे अशी नुसती. म्हणून त्याचं काय केलं, ढबू मिरची चिरून त्याच्या ढबू मिरचीमध्येच बटाटा वगैरे टाकला. शिमला मिरची कापून टाकली आणि सोयाबीन टाकले. गरगरीत भाजी अशी केली. ती तुम्हाला कढईत दिसतच असेल, मस्तपैकी शिजून तशी झालेली. इथे मसाले भाताची पण तयारी माझी झाली बऱ्यापैकी. त्याच्यात टाकते चिकन मसाला. ॲक्च्युली त्याच्यात टाकायचा फ्राय राईस मसाला, टेस्ट खूप भारी येतो. आता फ्राय राईस मसाला नव्हता माझ्याकडे, तर मी टाकला त्याच्यामुळे चिकन मसाला टाकला. मस्तपैकी असं हरवून घेतलं. त्याला पण थोडीशी वाफ काढून घेतली, अशीच झाकण बिकून काय लावलं नाही, असंच काढून घेतलं. हळद वगैरे टाकली, त्यात चवीनुसार मीठ वगैरे आपलं सगळं टाकून घ्यायचं. आणि त्यानंतर परत हलवायचं गरगरीत एकदम. सगळं ते हलवून झाल्याच्या नंतर थोडंसं पाणी टाकलं. मस्तपैकी जेवढं पाहिजे तेवढं आपलं पाणी टाकलं. त्याच्यात तांदूळ एका साईडला धुवून ठेवलेले, तर ते तांदूळ आपले टाकले. कोमट थोडंसं पाणी झाल्यावरती भात टेस्टीला खूप छान होतो. तुम्ही पण एकदा ट्राय करा. तुमच्याकडे कोथिंबीर वगैरे असेल तर तुम्ही कोथिंबीर वगैरे टाकू शकता. माझ्याकडे काही कोथिंबीर नव्हती म्हणून मी काय टाकली नाही, तरीसुद्धा भात छान होतो. चवीनुसार मीठ आपलं टाकलं वरून. अजून कांदा भाजताना थोडंसं मीठ टाकलेलं मी, आता कांदा लवकर भाजायला पाहिजे म्हणून. आणि आता चांगलं व्यवस्थित आता सगळं झाल्याच्या नंतर त्याच्यात मीठ टाकले व्यवस्थित प्रॉपर. आणि आता घरचे शेंगदाणे आहेत आमचे रानातले, तेच आता फोडायला लागली. फोडून थोडेसे शेंगदाण्याचे पण 4-5 दाणे आपले टाकायचे. 4-5 दाणे म्हणजे छोटीशी आपली वाटी भरून टाकायची. तुम्हाला जेवढे लागतील तेवढे का, मला जेवढे लागतात तेवढे मी टाकले. मस्तपैकी आपलं करून हे केलं, फोडून टाकले. तुम्ही म्हणाल आता किचनवरती ते कोलकाट्याच्या बाजूला कसली पिशवी दिसते, तर लाडू होते. ते लाडू जरा ते खराब झालेले, जरा डब्यात ठेवल्यामुळे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. खालती कुत्राला जाऊन जेवढे मला प्रोत्साहन कमेंट कराल, लाईक कराल, तेवढं मला प्रोत्साहन भेटतो खूप छान प्रकारे. मला पण व्हिडिओ करण्यासाठी अजून झालं पटपट प्लीज कमेंट आणि लाईक करा व्हिडिओला. जेवढा आपण पसारा ठेवून तेवढा ते पसारा किचनमध्ये तसं राहतो. आणि आपण हाताला कसं केलं तर सगळं व्यवस्थित जगच्या जागेवर सगळं सामान जातं. माझं किचन बघा आता कसं दिसते. डब्यामध्ये चपात्या